अपने मुख्तलिफ मुतालबात के लिए नांदेड़ बल्दिया हौजमा के सफाई मुलाजिमीन ने भजन आंदोलन एहतजाज करके इंतजामिया की तवज्जो मबजूल करवाई। सफाई मुलाजिमीन ने महंगाई अलाउंस, 7वें पे कमीशन के बकाया जात की फौरी अदायगी, छुट्टियों पर किए गए काम का मुआवजा और दीगर मुतालबात के लिए भूख हड़ताल और भजन तहरीक शुरू कर दी है। म्यूनिसिपल वर्कर्स यूनियन के सदर गणेश शिंगे की क़यादत में सफाई मुलाजिमीन ने एहतजाज शुरू किया है। मजदूर यूनियन के सदर गणेश शिंगे ने कहा कि ये एहतजाज इसलिए किया गया क्योंकि इंतजामिया की जानिब से मुतालबात को अक्सर नजरअंदाज किया जाता है। इस गैर मुय्यना मुद्दत तक की धरना तहरीक और सफाई करने वालों की भूख हड़ताल से शहर में सफाई का मसला खड़ा होने का इम्कान पैदा हो गया है। कर्मचारी महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला कामगार कर्मचारी या प्रश्नावर 1 ऑगस्ट 2023 पासून सातत्याने लेखी पाठपुरावा सुरू आहे। महानगरपालिका प्रशासनाने 8 ऑगस्ट 2023 रोजी आमच्यासोबत बैठक घेऊन करार केला आणि आश्वासन दिलं की कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता, सुट्टीमध्ये केलेल्या कामाचं मोबदला 10,000 रुपये आणि 7व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम 33 हप्त्यामध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलं। परंतु 31 ऑगस्ट लोटल्यानंतरही 1 तारखेपर्यंत महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्यामुळे आमचं 1/9/2023 पासूनचं नियोजित आंदोलन, भजन आंदोलन, सामूहिक उपोषण या ठिकाणी आम्ही करीत आहोत। मला या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला अतिशय कळकळीची विनंती करून सांगायचं आहे, महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन आपल्यासोबत रात्री 12 वाजता बी चर्चेला आम्ही तयार आहोत, परंतु आपली मानसिकता महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांचे 100% मागासवर्गीय असलेले सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची तुमची भूमिका आहे की नाही? आम्हाला तुम्ही पोलीसमध्ये गुन्हे दाखल करण्याची धमकी देता आहात। गणेश शिंगेचा 24 वर्षाचा संघटनेचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ आहे, आम्ही तुमच्या धमकीला भीक घालणार नाही। महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन अतिशय संविधानिक चौकटीमध्ये राहून महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत। आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, आम्ही कोणतेही असंविधानिक कृत्य करणार नाही। महानगरपालिका प्रशासनाने आमच्या मागण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिकेतून येऊन आमच्या प्रश्नावर निकाल काढावा, अन्यथा आमचं उपोषण, धरणे आंदोलन, सामूहिक आंदोलन हे नेहमी आमचं चालू राहणार आहे आणि बेमुदत आंदोलन आहे। धन्यवाद।